नमस्कार, गावरान रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सांडगे। यामध्ये विविध प्रकारच्या मिक्स डाळींचा वापर केला जातो। आपण इथे घेतली आहे 2 वाट्या हरभरा डाळ, 1 वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ। डाळी निवडून स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि रात्रभर पाण्यात भिजवत ठेवायच्या। दुसऱ्या दिवशी ही डाळ अशी दिसेल। आपल्याला ही वाटून घ्यायची आहे। थोडी जाडसरच वाटायची। या सांडग्यांची भाजी खूप छान लागते। उन्हाळ्यामध्ये हा वाळवण्याचा प्रकार खूप ठिकाणी करतात। शिवाय हे सांडगे 1.5 ते 2 वर्ष असेच टिकून राहतात। अशा प्रकारे थोडं जाडसर वाटून घ्यायचं। आता एका मिक्सरच्या भांड्यात लसूण, जिरे आणि मिरचीचं वाटण करून घ्यायचं। साहित्य आणि प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। आता हे मिश्रण वाटलेल्या डाळीमध्ये घालायचं। आता डाळीमध्ये चवीनुसार मीठ घालूया। मीठ घातल्यानंतर हळद घालूया। आता लाल तिखट पावडर घालूया आणि नंतर कोथिंबीर घालूया। आता हे सगळं मिश्रण एकदा कालवून मिक्स करून घ्यायचं। मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं। डाळीचं मिश्रण तयार आहे। तुम्ही याच वेळी टेस्ट करून बघू शकता मीठ आणि तिखट कमी जास्त करायचं आहे का। आता कडक ऊन पडण्याआधी सकाळीच एक ओलं कापड घ्यायचं आणि खाली अंथरायचं। आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सांडगे वाळवण्यासाठी असे कापडावर सोडायचे। सूर्यास्तानंतर हे वाळून असे दिसतील। याला 1 किंवा 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवायचं। आपले मिक्स डाळींचे सांडगे तयार आहेत। याचे कालवण नक्की करा। रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।